नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी। आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल। पाहुयात आताची ठळक बातमी। नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर नायडोगरी येथे उड्डाणपूल नसल्याने वाहतूक ठप्प। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनकडून आमदार, खासदार, मंत्री व रेल्वे प्रशासनाला तीव्र इशारा। नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर नायडोगरी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल नसल्यामुळे नागरिक, प्रवासी, व्यापारी आणि वाहन चालक रोज प्रचंड त्रास सहन करत आहेत। भुसावळ, औरंगाबाद, मालेगाव, शिर्डी व मुंबई मार्गावरील हा मुख्य संपर्क मार्ग असून या ठिकाणी दररोज प्रचंड वाहनांची कोंडी, तासनतास बंद रेल्वे फाटक आणि अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। अनेक वर्षापासून आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे। त्यामुळे लोकांच्या संयमाचा बांध आता सुटण्याच्या मार्गावर आहे। रेल्वे प्रशासन आणि शासन यांची ही निष्क्रियता अत्यंत धोकादायक व जनविरोधी आहे। उड्डाणपूल नसल्यामुळे ॲम्ब्युलन्स आणि आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचू शकत नाहीत। अनेकदा रुग्णांचे जीव धोक्यात येतात, तरीही प्रशासन गप्प बसले आहे। हे शासनाचे अपयश स्पष्ट दर्शवते। या संदर्भात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर आणि रेल्वे प्रशासन, आमदार, खासदार आणि संबंधित मंत्र्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी केली आहे। राजेंद्र आहेर यांनी इशारा दिला आहे की जनतेच्या हक्काचा प्रश्न आम्ही शांत बसून पाहणार नाही। नस्तनपूर नायडोगरी येथे उड्डाणपूल तातडीने मंजूर न झाल्यास फेडरेशनकडून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील। स्थानिक नागरिक, प्रवासी वर्ग आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन शासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। अन्यथा पुढील काळात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला आहे। कार्यकारी संपादक RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र। ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट। धन्यवाद।